तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे पशुपती व्रत. पुढील 5 सोमवार हे व्रत करा, भोलेबाबा तुमच्यावर प्रसन्न होतील. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. शिव महापुराण आणि स्कंद पुराण या दोन्हींमध्ये उल्लेखित पशुपती व्रताबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वर्षभरातील कोणत्याही महिन्यातील 5 सोमवारी हे व्रत पूर्ण निष्ठेने, श्रद्धेने, भक्तिभावाने जो कोणी करतो, भोले बाबा त्या व्यक्तीच्या मनातील इच्छांची पूर्तता नक्की करतात. तुमच्या मनामध्ये कोणत्याही इच्छा असू द्या, मनोकामना असू द्या, की ज्या अनेक वर्षांपासून, अनेक दिवसांपासून अपूर्ण आहेत, अतृप्त आहेत, त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी वर्षातील कोणत्याही 5 सोमवारी आपण पशुपती व्रत अवश्य करा. मित्रांनो, इच्छा पूर्ती करणारं हे व्रत मानलं जातं. खर तर शिव महापुराणात, स्कंद पुराणात या विषयीचे अनेक नियम सांगितलेले आहेत. साधकाने कोणकोणत्या नियमांचं पालन करावं, कोणत्या वस्तूंचं दान करावं, अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. मात्र आजच्या काळात प्रत्येकालाच या सर्व नियमांचं पालन करणं शक्य होत नाही आणि म्हणून अत्यंत साध्या सोप्या भाषेत, मात्र शास्त्रसंमत असेल, शास्त्रास मान्य होईल अशा प्रकारे हे पशुपती व्रत कसं करावं याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करून देणारं पशुपती व्रत. कोणत्याही प्रकारच्या सुखाची जर प्राप्ती करायची असेल, कोणत्याही प्रकारचं, अगदी जगातलं कोणतंही सुख जर तुम्हाला उपभोगायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पशुपती व्रत केलं जातं. मित्रांनो, असं कोणतंही काम नाही की जे काम पशुपती व्रत केल्यानंतर अपूर्ण राहील, त्यामध्ये यश मिळणार नाही. मात्र हे व्रत करताना काही नियमांचं पालन मात्र करावं लागतं. मित्रांनो, हे व्रत करण्याची विधी अशी आहे की सलग 5 सोमवार आपण हे व्रत करायचंय. सलग 5 सोमवार. जर मध्ये काही अडचण आली, काही समस्या आली, मासिक धर्माच्या काही अडचणी आल्या, तर तो सोमवार वगळून पुढील सोमवार सुद्धा आपण घेऊ शकता, मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता. तर आपण सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावं. ज्यांना शक्य आहे ब्रह्म मुहूर्तावर उठा, स्वच्छ स्नान करा, सूर्यदेवास अर्घ्य अर्पण करा. सूर्यास अर्घ्य अर्पण करणे म्हणजे तांब्याभर जल दोन्ही हात उंचावून सूर्याकडे पाहत अर्पण करणे, ओम सूर्याय नमः म्हणत. आणि त्यानंतर आपण भोले बाबांच्या मंदिरात जायचंय, महादेवांच्या, शंकरांच्या मंदिरात जायचंय. त्या ठिकाणी जाऊन आपण शिवलिंगाची विधिवत पूजा करायची. जाताना शिवलिंगास आपण ज्या ज्या गोष्टी अर्पण करतो त्या गोष्टी घेऊन जा. तांब्याभर जल आपल्या घरातूनच घेऊन जा, मंदिरातलं पाणी वापरू नका. शेवटी आपल्या घरात आपण ज्या ज्या गोष्टींची प्राप्ती करू इच्छिता त्या घरातील जलाने आपण भगवान भोलेनाथांचा अभिषेक करायचा आहे. तर थोडंसं तांब्याभर जल आपण घेऊन जायचं आहे. भोलेबाबांची पूजा करायची. भोलेबाबांच्या पूजेमध्ये बेलपत्रांचा वापर अगदी अत्यावश्यक मानला जातो. बेलपत्र न्या, बेलपत्र वाहा, बेलपत्र पालथी घालावीत आणि ती व्हावीत. तर अशा प्रकारे भोलेबाबांची आपण पूजा आराधना करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. महिलांनी फक्त नमः शिवाय, नमः शिवाय असा जप करायचा आहे. आपण पूजा करू शकता, अभिषेक सुद्धा घालू शकता. ज्या ज्या गोष्टी आपल्याला करणं आहे त्या सर्व गोष्टी करा. मित्रांनो, त्यानंतर आपण संपूर्ण दिवसभर व्रत उपवास करायचा आहे. फलाहार फक्त आपण करणार आहोत. जी काही फळे असतील ती फळे खाऊन संपूर्ण दिवसभर आपण राहायचंय. आणि त्यानंतर सायंकाळी जेव्हा सूर्य मावळू लागेल त्या प्रदोष काळी पुन्हा एकदा आपण भोलेबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करायची. मात्र यावेळी मंदिरात जाताना सोबत 6 तुपाचे दिवे आपण घेऊन जायचे. ते प्रज्वलित करायचे नाही, दिवे पेटवायचे नाहीयेत. केवळ 6 तुपाचे दिवे घेऊन आपण शिवमंदिरात जायचं आहे. सोबतच थोडंसं गोडधोड, अगदी साखर असेल, मिठाई असेल, ती सुद्धा आपण घेऊन जायची आणि पुन्हा एकदा शिवलिंगाची, भोलेबाबांची मनोभावे पूजा करायची. मित्रांनो, सकाळी जेव्हा आपण पूजा केली, अभिषेक केला, त्यावेळी मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील समस्या दूर करण्याची, आपली इच्छा पूर्ण करण्याची, कामात यश प्राप्त करून देण्याची प्रार्थना करायला विसरू नका.
जेव्हा तुम्ही सायंकाळी पुन्हा एकदा, संध्याकाळी प्रदोषकाळी पुन्हा एकदा 6 तुपाचे दिवे घेऊन, थोडंसं गोडधोड घेऊन त्या ठिकाणी जाल, पुन्हा एकदा पूजा करा, मंत्रांचा जप करा आणि 5 दिवे शिवलिंगासमोर प्रज्वलित करा. आपण 6 दिवे घेऊन गेलेलो आहोत, त्यापैकी 5 दिवे शिवलिंगासमोर प्रज्वलित करा. जे गोड आपण घेऊन गेलेलो आहोत त्याचे 3 हिस्से करा, 3 भाग करा. 2 भाग शिवलिंगास आपण अर्पण करायचे आहेत. भोलेबाबांच्या चरणी नैवेद्य आपण तो अर्पण करायचा आहे आणि त्यातील जो 1 भाग उरेल, हा 1 भाग आणि 1 दिवा आपण आपल्या घरी घेऊन यायचा आहे. घरी घेऊन आल्यानंतर उंबरठ्याजवळच, म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी जो आपला उंबरठा आहे मुख्य दरवाजाचा, त्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती उजव्या हाताला, आपला जो उजवा हात आहे, उजवी बाजू आहे, तर उंबरठ्याच्या उजव्या बाजूला आपण तो 1 उरलेला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घरात प्रवेश करायचा आहे. मित्रांनो, घरात प्रवेश केल्यानंतर जो प्रसाद आपण आणलेला आहे, हा प्रसाद ग्रहण करायचा आहे घरातल्या सर्व व्यक्तींनी आणि त्यानंतर आपण भोजन करायचंय, जेवण करायचंय. मित्रांनो, अशा प्रकारे 5 सोमवार, 5 सलग सोमवार, अगदी महिन्यातील, वर्षातील कोणत्याही महिन्यात आपण मनोभावे हा उपाय करायचा आहे. प्रत्येक वेळी आपली इच्छा, मनोकामना बोलून दाखवायची भोलेनाथांच्या चरणी. खरं तर हे व्रत करण्यासाठी अनेक प्रकारची सामग्री, साधनेच्या काही नियमांचं पालन, अनेक गोष्टी असतात. जर आपली इच्छा असेल तर अगदी सविस्तर त्या संबंधीची माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी नक्की बनवू. तशा प्रकारची मागणी आपण कॉमेंटमध्ये करू शकता. मित्रांनो, हे जे व्रत मी तुम्हाला सांगितलं, अगदी कुणीही हे व्रत करू शकता. तुमच्या घरात खूप गरिबी आहे, दारिद्र्य आहे, अगदी कोणत्याही प्रकारची संकट आहेत, एखादा महाभयंकर रोग आहे, आजार आहे, अगदी कोणत्याही गोष्टीतून मुक्ती प्राप्त करण्यासाठी, इच्छांची पूर्ती करण्यासाठी आपणास हे व्रत करता येतं. जर तुम्ही भोलेबाबांची भक्ती करत नसाल, तुम्ही इतर देवी देवतांची जर भक्ती करत असाल, तरी सुद्धा सांगतो, आपण भोलेबाबांना शरण जाऊ शकता. आपण ज्या देवी देवतांची पूजा करत आहात, जे तुमचे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, ते सुद्धा भोलेबाबांना मानतात. प्रत्यक्ष या सृष्टीचा जे सांभाळ करतात, जे या सृष्टीचं संवर्धन करतात, ते भगवान श्रीहरी, श्री विष्णू, श्रीराम रूपात, श्रीकृष्ण रूपात, तिरुपती व्यंकटेशांच्या रूपात भगवान भोलेबाबांची पूजा करताना दिसून येतात. आणि म्हणून मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न आणता पशुपती व्रत अवश्य करा. धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.